आज या ठिकाणी जे इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड हे बदलून नवीन कायदे आपल्या समोर आलेले आहेत. त्या नवीन कायद्यामध्ये काय आहे त्यावरची माहिती मार्गदर्शन करण्यासाठी मूळचे वार्षीचे पुण्यातील प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट सचिन धालजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः वार्षिक वकील संघातर्फे त्यांचा सत्कार करणं हे कर्तव्य समजून मी वार्षिक वकील संघाचे अध्यक्ष आणि ऍडव्होकेट काकासाहेब गुंड यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. चला आता लेक्चरला चालू करूया. सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार. आणि कायदे नुकतेच 3 कायदे बदलले आहेत, त्यामुळं ह्या बदललेल्या कायद्याच्या संदर्भामध्ये मी बरेच ठिकाणी व्याख्यान दिलेले होते. हे माझं 22वे व्याख्यान आहे आणि हाच विषय मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवतोय. त्यामुळे किशोरचा महेश जगतापचा फोन आला की तुम्ही सगळीकडे लेक्चर देता, बार्शीमध्ये या, म्हणून त्यांच्या विनंती केली म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. तर हे 3ही कायदे हे 2 तासामध्ये सांगणं अतिशय शक्य गोष्ट नाहीये. फक्त आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड, आपण सगळे वकील आहात, खूप दिवस झाले प्रॅक्टिस करतात. या कायद्यांमध्ये प्रामुख्याने काय बदलले आलेले आहेत आणि त्याचा आपल्या प्रॅक्टिसवरती होणाऱ्या प्रॅक्टिसमध्ये काय परिणाम होणार आहे, आपल्या काय प्रिकॉशन्स घ्यायचे या संदर्भामध्ये आपण ठळक वैशिष्ट्य या कायद्याची बघूया. पहिल्यांदा या बीएनएस कायद्याकडे येऊया. बीएनएस कायदा जो आहे तो भारतीय न्याय संहिता, जे आपल्याला माहित आहे की आयपीसीचे बदल झाले, आयपीसी मध्ये रिपील झाला आणि हा बीएनएस कायदा आणला गेला. त्या कायद्याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामध्ये 23 चॅप्टर होते, 511 सेक्शन्स होते. आता हे 23 चॅप्टर कमी करून त्या ठिकाणी चॅप्टर्स कमी केलेले आहेत आणि सेक्शन जे आहेत ते पण 358 सेक्शन त्या ठिकाणी आणलेले आहेत. आता 511 सेक्शनचे 358 आणल्यामुळं त्याच्यामध्ये खूप काही बदल केले असं नाहीये. आपण जर जुना कायदा, नवीन कायदा बेरॅक जर आणला आणि त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला बदल करून दिले तर तो जुना बेरॅक का नवीन बेरॅक सेमच आहे. 90 ते 95% कायदा सेम आहे, परंतु 5% जो कायदा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं प्रामुख्याने बघूया आपण आता. तर पहिल्यांदा बीएनएस बाबतीमध्ये बघूया. नावामध्ये बदल केला गेला, कारण भारतीय न्याय संहिता, न्याय हा शब्द त्या ठिकाणी का वापरला गेला, कारण आपल्याकडे 4 थिअरी आहेत, प्रिव्हेंटिव्ह, डिटेंटिव्ह, रिफॉर्मेटिव्ह अशा थिअरीज आहेत. आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने असं ठरवलं की आता आपल्या रिफॉर्मेटिव्ह कडे जायचंय. म्हणजे गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार नसतो, त्याला समाजाने गुन्हा केलेला असतो, म्हणून त्याला त्या ठिकाणी बदल करण्यासाठी रिफॉर्मेटिव्ह थिअरी नावाची संकल्पना त्या ठिकाणी आणलेली आहे. आता रिफॉर्मेटिव्ह थिअरी जी आहे ती काही जुनीच थिअरी आहे. आपण बघतो 340 सीआरपीसी प्रमाणे, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट असतील, युएनआय जस्टिस ऍक्ट मध्ये पण काही शिक्षेचे तरतुदी आपल्याला माहिती आहे. आता पोर्शे प्रकरण झालं, निबंध लिहायला लावणं किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन प्रार्थना मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रार्थना करायला लावलं, अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी बदल केलेले आहेत. म्हणून कायद्याला न्याय संहिता हे नाव दिलेलं आहे. दंड संहितेकडून आपण न्याय संहितेकडे परावर्तन करत आहोत, म्हणून त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आता या जे काही कायदे तज्ज्ञ आहेत किंवा कायदे मंडळ आहेत त्यांनी या ठिकाणी कायदे बदल का केले, कारण कायदा हा प्रवाहित गोष्ट आहे. 1860 साली लॉर्ड मॅकॉलेने हा कायदा केला, परंतु त्यानंतर 75 वेळा कायद्यामध्ये बदल केलेले आहेत. आणि त्याच्यात प्रामुख्यानं कायदे तज्ज्ञांचं किंवा संसदेचं असं म्हणणं होतं की हा जो कायदा केलेला आहे तो ब्रिटिश धार्जिन आहे, त्याच्यामध्ये आम्हाला बदल करायचा आहे. प्रमुख त्याच्या पाठीमागचं एक रिझन्स होतं. दुसरं रिझन्स त्यांचं असं होतं की याच्यामध्ये जनरल न्यूट्रल कायदा नाहीये. म्हणजे कसं जनरल न्यूट्रल म्हणजे काय, की कधी कधी काय होतं, फक्त माणसावरती, मॅनवरतीच गुन्हा दाखल होऊ शकतो, वुमन्सवरती गुन्हा दाखल होत नाही, किंवा फक्त वुमनलाच गुन्हा दाखल करण्याचे राईट्स असतात. अशा पद्धतीने या कायद्यामध्ये तरतुदी होत्या. परंतु आता एक स्त्री आणि पुरुष या दोघांनाही कंप्लेंट करण्याचे अधिकार आहेत आणि स्त्री आणि पुरुष दोघांवरती पण त्या ठिकाणी कंप्लेंट होऊ शकतात. म्हणून तो कायदा ट्रान्सजेंडर किंवा न्यूट्रलचा आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिसरं एक उद्देश त्यांचं असं होतं, ह्या कायद्याची जी प्रक्रिया आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे, अतिशय सोप्या पद्धतीने भाषा त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी बीएनएस मध्ये बदल केले गेले. आता प्रामुख्याने काय बदल केले याच्याकडे येऊया. आपल्याला सगळ्यांना माहित आहे कायदा असताना त्या ठिकाणी चॅप्टर्स असतात, त्याच्यामध्ये 23 चॅप्टर आहेत. कायद्याची सुरुवात त्याच्या नावापासून होतो, तो कायदा एक्सटेंड कधीपासून होतो, त्यानंतरचा क्लॉज येतो पनिशमेंटचा क्लॉज असतो आयपीसी मध्ये, आता बीएनएस मध्ये त्या ठिकाणी जनरल एक्सेप्शन्स, त्या ठिकाणी मेन कायदे चालू होते.
आता हा जे स्ट्रक्चर ते बदलले का? नाही. याच्यामध्ये डेफिनेशन बदललेत का? नाही. काय डेफिनेशन ऍड केलेत? त्याच्यामध्ये जनरल एक्सेप्शन 76 ते 106 राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, मिस्टेक ऑफ फॅक्ट्स, जे काही इंटॉक्सिकेशन बदलले का? नाही. त्या ठिकाणी बदल काय झालेले आहेत? फक्त 9 सेक्शन त्या ठिकाणी ऍड केले आहेत नवीन, आणि 9 सेक्शन डिलीट केलेत, आणि 175 अमेंडमेंट त्या ठिकाणी, म्हणजे थोडे थोडे शब्द असे बदलले आहेत त्या ठिकाणी. चला आता पहिल्यापासून येऊया. कसं असतं की प्रत्येक गोष्टी मागे बदल करण्याच्या पाठीमागे उद्देश असतो. आता काय झालं 2018 साली फ्री लिगल असोसिएशन ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो उभयलिंगी समलिंगी संबंधांना परमिशन दिली गेली. त्यामुळं त्या ठिकाणी जे ट्रान्सजेंडर आहे लोक आहेत त्यांना पण सुप्रीम कोर्टाने सांगितले की ट्रान्सजेंडर पण एक जेंडर आहे, जसं मेल जेंडर आहे, फिमेल जेंडर आहे, तसं ट्रान्सजेंडर पण एक जेंडर आहे, आणि त्याला त्यांनी रेकग्नाइज केलं. म्हणून त्या ठिकाणी आपल्या कायद्यामध्ये डेफिनेशन मध्ये बदल केला, आणि त्या ठिकाणी ट्रान्सजेंडर नावाची संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे. आपण याच्याकडे नंतर येऊ, आधी मी थोडंसं तुम्हाला सांगतो, नंतर या कायद्याकडे आपण त्यामध्ये आपण याच्यावरती बघणार आहोत. मग डेफिनेशन्स मध्ये मॅन ऑफ एनी एज अशी डेफिनेशन्स आहे. वुमन म्हणजे काय? वुमन ऑफ एनी एज अशी डेफिनेशन्स आहे. त्याच्या खाली मग त्यांनी ट्रान्सजेंडर नावाचा शब्द आणला गेला. तर ट्रान्सजेंडर काय? ट्रान्सजेंडर मध्ये त्यांनी काय केलं? मग ट्रान्सजेंडरची डेफिनेशन्स मध्ये व्याख्या आणली. कारण का? ट्रान्सजेंडरची आपल्याला त्या ठिकाणी सेक्शन्स मध्ये ट्रान्सजेंडर हा शब्द वापरणार आहे. ज्या वेळेस एखादा शब्द किंवा एखादी डेफिनेशन त्याच्यामध्ये इन्सर्ट होत असते, त्यावेळेस त्याची डेफिनेशन्स मध्ये त्याच्यामध्ये जे इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या पद्धतीने होऊ नये म्हणून त्याची डेफिनेशन आपल्या पहिल्या डेफिनेशनच्या क्लॉज मध्ये असते. डेफिनेशनचा क्लॉज का असतो? कारण ज्या वेळेस हा इंडियन पिनल कोड आहे किंवा दंड संहिता आहे, बरोबर, न्याय संहिता आहे, तर या संहितेचं ज्यावेळेस इंटरप्रिटेशन केलं जातं तर त्याचं स्ट्रिक्टली इंटरप्रिटेशन करावं लागतं. जसं डोमेस्टिक व्हायलन्समध्ये लिबरल इंटरप्रिटेशन करतो, कारण हा कायदा कसा आहे? स्त्रियांसाठीचा कायदा आहे. जसं डोमेस्टिक व्हायलन्समध्ये असं म्हटलंय की एखादी स्त्री ज्यावेळेस डोमेस्टिक व्हायलन्सची केस करते, एनी मेल मेंबर ऑफ द डेथ फॅमिली असं वर्डिंग होतं. कुणावरती केस करता येते? एनी मेल मेंबर. पण सुप्रीम कोर्टाने इंटरप्रिटेशन मध्ये काय केलं? एनी मेल इन्क्लुड्स फिमेल असं इंटरप्रिटेशन केलं. पण या कायद्यामध्ये आयपीसी मध्ये असं इंटरप्रिटेशन करण्यासाठी वाव राहिलेला नसतो. स्ट्रिक्टली इंटरप्रिटेशन करावं लागतं. त्यामुळे जे काही शब्द येतात त्यांचं डिफिनेशन क्लॉज मध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिफाईन करावं लागतं. तर या ठिकाणी डिफिनेशन क्लॉज मध्ये काय आणला? जेंडर ट्रान्सजेंडर नावाचा शब्द आणला. त्यांनी असं सांगितलं की ही इन्क्लूड शी इन्क्लूड्स ट्रान्सजेंडर असा एक शब्द आणला. तो का आणला आपण पुढच्या येणाऱ्या याच्यामध्ये बघूया. त्यानंतर काय केलं गेलं? आता सगळ्यांना माहिती आहे इंडियाची डेफिनेशन आयपीसी मध्ये म्हटलेली आहे, टेरिटरी ऑफ इंडिया एक्सेप्ट स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. आता 370 कलम हटवलं, त्यामुळे हा कायदा जम्मू काश्मीरला पण लागू होतो. पहिला तोरणवीर प्रोसिजर कोड लागू होत होता, आता आयपीसी किंवा बीएनएस पण लागू होते. मग आता जर असं असेल तर आपल्या इंडिया शब्दामध्ये डेफिनेशन बदल करावा लागेल. कारण मग इंडियाच्या शब्दामध्ये डेफिनेशन बदल केली. लक्षात घ्या, प्रत्येक चेंज मध्ये काही ना काही त्याच्या पाठीमागचं रिझन्स आहे, म्हणून इंडिया शब्द बदलला, ट्रान्सजेंडर शब्द बदलला. त्यानंतर पब्लिक सर्व्हंट्स मध्ये काही डेफिनेशन मध्ये बदल केले गेलेले आहेत. आणि आपण जर आता बघायला जुना ऍक्ट आणि नवीन ऍक्ट मध्ये जे डिफायनेशन क्लॉज केले आहेत ABCD प्रमाणे त्या ठिकाणी डिफायनेशन केलेले आहेत. पी मध्ये पब्लिक सर्व्हंटच येणार, त्यानंतर दुसरा शब्द त्या ठिकाणी असे ABCD फॉर्मॅट मध्ये त्यांनी डिफाईन केले. आता पुढच्या शब्दाकडे येऊया. त्यानंतर आपला तिसरा जो चॅप्टर असतो तो पनिशमेंटचा चॅप्टर आहे. आपल्या बीएनएसच्या आधी जुन्या आयपीसी मध्ये 5 पनिशमेंट होत्या. एक डेथ सेंटेन्स, दुसरी लाईफ इम्प्रिझनमेंट, तिसरी सॉलिटरी कन्फाइनमेंट, फाईन आणि फ्युचर अशा 5 पनिशमेंट होत्या. आणि 6वी जी पनिशमेंट होती सर्व्हिट्यूड नावाची पनिशमेंट होती. सर्व्हिट्यूड म्हणजे गुलामगिरी. तर आपला देश ज्या 1947 ला स्वातंत्र्य झाला त्यावेळेस सर्व्हिट्यूड नावाची पनिशमेंट गुलामगिरीची काढून टाकली. म्हणजे 5 पनिशमेंट आयपीसी मध्ये होत्या. आता 6वी पनिशमेंट, त्या पनिशमेंटच्या क्लॉज मध्ये कम्युनिटी सर्व्हिस नावाची एक पनिशमेंट त्या ठिकाणी 6व्या क्लॉज मध्ये आणली. आता कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय? कम्युनिटी सर्व्हिस मागाशी आपल्याला सांगितलं ती काय आपल्याला अननोन आहे का? 340 प्रमाणे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट असतील, युनाइटेड जस्टिस ऍक्ट मध्ये पण तशा तरतुदी आहेत. काय होतं? निबंध वाचायला लावणं, एखाद्या महात्मा गांधीचं पुस्तक वाचायला लावणं, किंवा एखाद्या जुएनएल एका ट्रॅफिक हवालदाराला मारलं तर कोड काय म्हणतो? जा ट्रॅफिक सिग्नलवरती जा आणि ट्रॅफिक हवालदाराला मदत कर. हे सगळे कम्युनिटी सर्व्हिस आहेत. कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय? ज्या सर्व्हिस मध्ये तुम्हाला बेनिफिट मिळत नाही, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळत नाहीत. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या चोराने चोरी केली तर त्याला काय म्हटलं? तू महात्मा गांधीचं माय ट्रूथ ऑफ एक्सपिरियन्स पुस्तक वाच इथं बसून. ही झाली कम्युनिटी सर्व्हिस. सावरकरांची बदनामी केली, तू सावरकरांचं पुस्तक वाच.
मंदिरामध्ये चोरी केली, मंदिरामध्ये तू दिवाबत्ती कर, अशा पद्धतीच्या पनिशमेंट असू शकतात आणि ह्या पनिशमेंटला कम्युनिटी सर्व्हिस म्हणायचं. मग कम्युनिटी सर्व्हिस नावाची पनिशमेंट सेक्शन ज्या पनिशमेंटच्या 6व्या तरतुदीत आणली. मग आता कम्युनिटी सर्व्हिस जी पनिशमेंटची आहे ती सगळ्या सेक्शनला लागू होईल का 511 पर्यंत? नाही, फक्त 5 सेक्शनला ती कम्युनिटी सर्व्हिस नावाची सर्व्हिस पनिशमेंट त्या ठिकाणी येत. मग 5 सेक्शन्स कोणते? तर पहिला सेक्शन आहे आपल्याला माहिती आहे 379 चोरी, जो आता कलम बदलले आहे, त्याचा कलम झाले 302. हे बघा, या कायद्यामध्ये सिक्वेन्स बदलले, चॅप्टर बदललेत, पण सेक्शनचे इन्ग्रेडियंट्स तेच आहे, डेफिनेशन तीच आहे, एक्सप्लेनेशन तेच आहेत, क्रमवार बदललेला आहे आणि काही सेक्शन्स ऍड केलेत, काही सेक्शन डिलीट केलेले आहेत. तर 5 पनिशमेंट कोणत्या आहेत त्याच्यामध्ये? कुठल्या सेक्शन्सला ही कम्युनिटी सर्व्हिस नावाची सर्व्हिस लागते? 5 सेक्शन्स आहेत. पहिला सेक्शन असा आहे की त्याच्यामध्ये जर समजा एखाद्याने एखाद्या वस्तूची चोरी केली आणि त्याची किंमत 5,000 रुपये आहे, 379 मध्ये समजा मी किशोर कर्डेंचा मोबाईल चोरला, त्याची किंमत 5,000 आहे. आता कर्डेंचा मोबाईल काय 5,000 नसणार आहे समजूया आपण, आणि परत मला उपरती झाली आणि म्हणलं कर्डे साहेब तुमचा मोबाईल घ्या परत, किंवा त्या 5,000 रुपये मी कोर्टामार्फत त्यांना दिले. आता पनिशमेंट काय? 3 years ऑर फाईन ऑर कम्युनिटी सर्व्हिस. म्हणजे ऑर जी संकल्पना आहे ती आलेल्या पनिशमेंटला, जी पनिशमेंट 3 वर्ष आहे, दंड आहे, प्लस ऑर काय? कम्युनिटी सर्व्हिस. मग ही डिस्क्रिशनरी पॉवर कुणाला दिलेली आहे? कोर्टाला. कोर्ट हॅज टू यूज दिस डिस्क्रिशनरी पॉवर and we have to plead that yes your honor, even we have committed an offense but there is a service of community service, you can convict me for the community service. So discretionary power or. दुसरा सेक्शन कोणता आहे? आपल्याला माहिती आहे 210 सेक्शन जो आयपीसी मध्ये होता. एखाद्या पब्लिक सर्वंटला कुठल्याही कंपनीमध्ये विना परवाना त्या ठिकाणी डायरेक्टर्स होता येत नाही, बेनिफिट घेता येत नाही. मग असं जर समजा एखाद्या डायरेक्टर्सनी विना परवाना एखाद्या कंपनीमध्ये गेला, त्याच्यात बेनिफिट घेतले, 210 सेक्शन लागतो, त्याला पण कम्युनिटी सर्व्हिसची पनिशमेंट आहे. पब्लिक प्लेस मध्ये गोंधळ घालणं 510, दारू पिऊन पब्लिक ह्याच्यामध्ये गोंधळ घातला, 6 महिने पनिशमेंट प्लस फाईन ऑर कम्युनिटी सर्व्हिस, 3 सर्व्हिस झाल्या. चौथी डिफॅमेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे 499 प्रमाणे जी क्रिमिनल डिफॅमेशन होते त्याच्यामध्ये 6 महिने पनिशमेंट प्लस फाईन प्लस आता काय येणार? ऑर कम्युनिटी सर्व्हिस. म्हणजे हे 4 पनिशमेंट त्या ठिकाणी झाल्या. आणि 5वी जी सेक्शन्स आहे, 5वा सेक्शन, अटेम्प्ट टू कमिट एन सुसाईड. मी समजा एक एक्झाम्पल आहे की ए नावाची व्यक्ती आहे, त्यांनी सुसाईड करण्याचा परीक्षेमध्ये नापास झाला म्हणून सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वाचला. आता 309 सेक्शन काय म्हणतो? अटेम्प्ट टू कमिट अँड सुसाईड इज ऑल्सो ऑफेन्स. बरोबर. 306 अटेम्प्ट केला नाही, तो मेला. 306 मध्ये मेल्यानंतर त्याला पनिशमेंट देता येते का? नाही. ती पनिशमेंट आरोपीला, फिर्यादीला नाही. याच्यामध्ये ज्यांनी प्रयत्न केला त्याला पण शिक्षा आहे, कारण का? गॉड गिव्स लाईफ, मॅन कॅनॉट टेक इट. आर्टिकल 21 काय म्हणतं? राईट टू लाईफ. तुम्हाला जरी मारण्याचा अधिकार दिलेला आहे काय घटनेने? नाही. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, आणि त्यामुळे 309 पण ऑफेन्स. परंतु सुप्रीम कोर्टाने आता एका रिसेंट जजमेंट्समध्ये 309 सेक्शन रिपील करण्यासाठी सांगितलं, काढून टाका. कारण का? 309 मध्ये ज्यावेळेस तो अटेम्प्ट करतो सुसाईडचा, बरोबर, त्यावेळेस त्याला पनिशमेंटची गरज असते का? त्याला रिहॅबिलिट करावं लागेल आपल्याला. त्याला डॉक्टर, सायकॅट्रिस्ट, त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये तज्ञाप्रमाणे त्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यावी लागेल. म्हणून त्याला पनिशमेंटची गरज नाही, त्याला सोसायटीमध्ये रिहॅबिलिट करायचंय, त्याला काउन्सिलिंग करायचंय, म्हणून तो सेक्शन काढून टाकण्यास सांगितलं. परंतु याच्यामध्ये आता यांनी काय केलं? 2 बदल केले. एक, 309 काढून टाकला, परंतु जर आपण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या कामकाजामध्ये अडथळे करण्यासाठी जर आपण अशा पद्धतीचा प्रयत्न केला, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की नाही आम्हाला कोर्टासाठी हॉलसाठी जागा पाहिजे, आंदोलन केलं, त्या ठिकाणी किशोर गोडेने घेतलं आणि रॉकेल पेटवून घेतलं, 309 दाखल झाला, तर स्वतःच्या परीक्षेमध्ये स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी जर मी अटेम्प्ट केला तर तो ऑफेन्स नाही. पण अशा पद्धतीने अटेम्प्ट केला आणि त्यामुळे सरकारी कामकाजामध्ये जर अडथळा आला तर तो मात्र ऑफेन्स आहे, आणि त्याला पनिशमेंट काय? कम्युनिटी सर्व्हिस. म्हणजे 309 पूर्ण काढून टाकला का? नाही. 309 काढला तुमच्या प्रायव्हेट करण्यासाठी, प्रेमभंग झाला, परीक्षेत नापास झाला, केस जिंकली नाही म्हणून तुम्ही सुसाईड केला, बिझनेसमध्ये तुमचं फेल्युअर झालं म्हणून सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, ऑफेन्स नाही. परंतु तुम्ही कुठं रिझर्वेशन मागायला गेला, अतिक्रमण आहे म्हणून हटवण्यासाठी तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन केलं, पोलिसांसमोर आंदोलन केलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही रॉकेल घेऊन तुम्ही सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही वाचला, तर त्या ठिकाणी पनिशमेंट आहे. ती कुठली पनिशमेंट आहे? कम्युनिटी सर्व्हिस. म्हणजे 5 पद्धतीच्या पनिशमेंट कम्युनिटी सर्व्हिसमध्ये 5 सेक्शन्सला लागू होतात. चला आता आपण पुढे येऊया. हा झाला पनिशमेंटचा भाग.
आता जनरल एक्सेप्शन्स जे आहेत 76 ते 106 आपल्याला माहिती, मिस्टेक ऑफ फॅक्ट्स नावाचा जनरल एक्सेप्शन्स आहे, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे, इंटॉक्सिकेशन्स आहे, इन्सॅनिटी आहे. या सगळ्या सेक्शन्स प्रमाणे तेच सेक्शन्स आहे. जर एखाद्या वेड्या माणसाने एखाद्याने भोकसलं तर हा जनरल एक्सेप्शन्स मध्ये मोडतो, त्याला काही शिक्षा लागणार नाही 84 प्रमाणे. हे याही बीएनएस मध्ये त्या तरतुदी आहेत, फक्त सेक्शनचे मध्ये बदल झालेले आहेत. नंतर आता आपण मेन सेक्शन कडे येऊया. मेन सेक्शन्स काय आहेत की त्यांनी काय केलं की चॅप्टर बदलले, सिक्वेन्स बॉडी ऑफ पेन्सची बदलली आणि त्यांनी डायरेक्ट रेप पासून सेक्शन चालू केले. बरं, मग रेपचं सेक्शन 376 होता, आता इथं काय आला 64 सेक्शन आला रेपचा. सिक्वेन्स बदललेले आहेत, गडबडून जायचं नाही. सिक्वेन्स बदलले म्हणून लगेच कायदा बदलला असं होत नाही. आपल्याकडे सॉफ्टवेअर आलेले, तुम्ही जर जुना कायदा टाकला तर नवीन कायदा त्या ठिकाणी येतो. त्यामुळे सिक्वेन्स क्रमवारी बदलल्यामुळे काय फरक पडत नाही, कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. सगळ्याकडे बेरॅक्स आलेले आहेत. आता विषय काय आहे की 376 64 मध्ये आला. मग या 376 मध्ये काय बदल झाले तर 376 ची डेफिनेशन तीच आहे. मॅन कमिट्स रेप ऑन वुमन, स्लाइट पेनिट्रेशन ऑफ पेनिस इंटू व्हाजाइना ऑफ वुमन इज सफिशियंट. मग त्यानंतर 376(1), 376(2), 376 ए बी सी डी डी बी हे सगळे सेक्शन्स त्यांनी काढून टाकले. 64, 65, 66 जे ए बी सी डी सेक्शन आहे त्यांना कलमांना कलम दिलं. 64 दिला, 65 दिला, 66 दिला, 67 दिला, असं त्यांनी 73 पर्यंत सेक्शन दिले गेले. पनिशमेंट त्याच आहेत, डेफिनेशन तीच आहे, इन्ग्रेडियंट तेच आहेत, फक्त सेक्शनच्या मध्ये एबीसीडी मध्ये त्यांनी 64, 65, 66 असं केलेलं आहे. आता प्रामुख्याने बदल काय केला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जर आपण मायन्युटली बघितलं आयपीसी मधले 376 तर त्याच्यामध्ये वयाचे स्लॅब होते. मुलीचं वय जर 12 असेल आणि त्याच्यामध्ये जर गँग रेप केला, गँग रेप म्हणजे काय, मोर दॅन 1 पर्सन कमिटेड गँग रेप ऑन द वुमन ऑन द चाइल्ड हु इज बिलो द एज ऑफ 12 years, द पनिशमेंट इज फॉर द डेथ सेंटेन्स. पनिशमेंट काय, डेथ सेंटेन्स. 12 वर्षाच्या मुलीवर गँग केला तर डेथ सेंटेन्स आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे मराठल रेप नावाची संकल्पना आहे. जर एखादी महिला, तिचं लग्न झालंय पण त्या महिलेचं वय जर 15 वर्षापेक्षा कमी असेल तरी सुद्धा नवऱ्यानी जर बायकोशी शरीर संबंध केले परंतु त्या बाईचं किंवा त्याच्या बायकोचं वय 15 वर्ष असेल तरी पण तो रेप मध्ये मोडतो, त्याला मराठल रेप म्हणतात. परंतु सुप्रीम कोर्टाने हा मराठल रेप पण चुकीचं असं सांगितलं. त्यानंतर 16 वर्ष तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पॉस्कोच्या केसमध्ये, आणि 18 वर्षाचा तो स्लॅबच आहे. मग आता यांनी हे सगळे स्लॅब काढून टाकले. ज्या व्यक्तीने 18 वर्षापेक्षा मुलीवरती रेप केला तर तो कन्सेप्ट 12 असू, 15 असू, 18च्या खाली असले की रेप मध्ये मोडणार. आणि मग 376 मधला जो डीबी नावाचा प्रकार होता त्याचा गँग रेपचा, त्याच्यामध्ये असं म्हटलं की जर समजा एखाद्या माणसाने एखाद्या मुलीवरती गँग रेप केला जी 12 वर्षाची आहे, तिला डेथ सेंटेन्स आहे. आता 12 वर्षाचा क्रायटेरिया काढून काय आला, 18 वर्षे. प्रत्येक 18 वर्षाच्या मुलीवरती जर गँग रेप झाला तर त्याला डेथ सेंटेन्स. हा फरक झाला. 12चा स्लॅब कुठं आणला, 18चा. प्रत्येक 18 वर्षाच्या मुलीवरती जर समजा शरीर संबंध, लग्न झालं तरी मुलगी 18 वर्षाची आहे, ज्याला बालविवाह म्हटलं जातं, तरी सुद्धा त्या ठिकाणी रेप हा संकल्पना लागू होणार. हे स्लॅब बदलून टाकले. त्यानंतर सेक्शन 169 नाही, फक्त 69 सेक्शन त्यांनी नव्याने त्या ठिकाणी अंतर्भूत केलं गेलं. आपल्याला माहित आहे फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज, लग्नाचा आम्ही दाखवून बलात्कार ही संकल्पना आधी होती. आपल्याकडे पण बऱ्याच केसेस झालेल्या आहेत, परंतु त्याला आता त्या ठिकाणी मूर्त स्वरूप दिलं गेलं. आणि 69 सेक्शन्स मध्ये काय केलं, हु एव्हर कमिट त्या ठिकाणी रेपची डेफिनेशन त्यामध्ये मूर्ती 69 सेक्शन त्या ठिकाणी त्यांनी अंतर्भूत केला. हा फरक 376 मध्ये झालेला आहे. आणि त्यांनी काय म्हटलंय, फक्त फॉल्स प्रॉमिस आहे का, तर काय, फॉल्स प्रॉमिस ऑफ प्रमोशन, फॉल्स प्रॉमिस ऑफ एम्प्लॉयमेंट अँड मिस्टेकन ऑफ आयडेंटिटी. जर त्या ठिकाणी शरीर संबंध केले तर तो पण काय झालं, फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज मध्ये संकल्पना येणार. जी संकल्पना ऑलरेडी अस्तित्वामध्ये होती सेक्शन 90 मध्ये आयपीसी मध्ये आपल्याला सांगितलं होतं, मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट्स, म्हणजे एखाद्याची कन्सेंट इज ऑब्टेन बाय मिस्टेक, मिसरिप्रेझेंटेशन, फ्रॉड, आणि ह्या सगळ्या ज्या काही प्री कन्सेंटच्या डेफिनेशन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आहेत. बापय तिथं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये प्री कन्सेंटची काय डेफिनेशन आहे, अंडू इन्फ्लुएन्स, कोर्जन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्री कन्सेंट मध्ये इथं पण आल्या. आणि सेक्शन 90 मध्ये हे मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्टची ब्रॉडर टर्म होती, तरी पण या ठिकाणी हा नव्याने सेक्शन अंतर्भूत केलेला आहे 69. त्याच्यामध्ये जर फॉल्स प्रॉमिस दिलं तर तो पण रेप मध्ये संकल्पनेमध्ये मोडतो. नवीन सेक्शन कडे येऊया आपण. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 354 ए बी सी डी असे सेक्शन्स आहे आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी. आता ह्याचे जे 354 एबीसीडी जे संकल्पना आहे ते बदलल्या. त्या ठिकाणी काय आलं, सेक्शन 74, 75, 76, 77 हे मागास सांगितल्याप्रमाणे एबीसीडी काढून टाकली.
सिरीज वाईज नंबर आले. आपण कन्फ्युजन व्हायचे का? नाही. जुना कायदा नवीन कायद्यामध्ये काही सेक्शन्स फक्त बदलले. आता काय झालं सगळ्यांना माहिती आहे, ए बी सी डी. बी जर सोडला डिसरोबिंग तर बाकी सगळे ऑफेन्स कसे होते? बेलेबल. बरोबर. बी नॉन बेलेबल आणि ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट. आता हे सगळे सेक्शन्स काय केले? नॉन बेलेबल केले आणि ट्रायबल बाय काय केले? सेशन्स कोड केले. आता 354 ए बी सी डी सगळे ट्रायबल बाय सेशन्स असणार आणि नॉन बेलेबल असणार. लक्षात घ्या, हा बदल केलाय. आणि आता तुम्हाला थोडस मी याच्याकडे तुमचं अट्रॅक्शन ड्रॅग करतो. बघा आता, हे बघा 354 बी जी संकल्पना आहे काय? 354 बी जी संकल्पना आहे आणि सी संकल्पना आहे. बी काय? डिसरोबिंग आणि सी काय? वायरिझम. डी काय? स्टॉकिंग आणि वरचं आउटरिंग. डिसरोबिंग म्हणजे काय? एखादी महिला आहे तिला विवस्त्र करणे, तिची साडी ओढणे, तिचा पदर ओढणे, ज्याच्याकडून तिच्या लज्जा उत्पन्न होते, डिसरोबिंग झालं. पण अर्लियर कायद्यामध्ये आयपीसी मध्ये काय म्हटलं होतं? इफ अ मॅन कमिट्स दॅट ऑफेन्स शाल बी पनिशेबल. मॅन हा शब्द होता, मॅन हा शब्द. मग एखाद्या महिलेने जर एखाद्या महिलेची साडी ओढली रस्त्यामध्ये तर जुन्या आयपीसी मध्ये सेक्शन लागत होता का? नाही. मग हा काय झाला? जनरल न्यूट्रल कायदा आहे का? महिलेला पनिशमेंट आहे का? नाही. मग यांचा उद्देश पहिला काय? जनरल न्यूट्रल कायदा करायचा आम्हाला. म्हणून ह्या मॅनच्या शब्दामध्ये बदल केला आणि त्या ठिकाणी हु एव्हर हा शब्द टाकला. हु एव्हर मध्ये कोण येणार? मॅन येणार, वुमन येणार, ट्रान्सजेंडर येणार. एखाद्या महिलेला विवस्त्र केलं तिला पण शिक्षा लागणार. एखाद्या थर्ड जेंडर असेल कुठला असेल त्यांनी जर एखाद्या महिलेची विवस्त्र दिंड काढली त्याला पण तो सेक्शन लागणार. पहिले काय होतं की विथ इंटेन्शन टू आउटरेज द मॉडेस्टी. आणि असं म्हटलं जातं की आपल्याला माहित आहे वुमन कॅनॉट बी प्रॉसिक्युटेड फॉर द ऑफेन्स ऑफ रेप. बाईवरती रेप करू शकणार नाही. बरोबर. परंतु या ठिकाणी जात सांगितलेलं सेक्शन 354 बी आणि सी मध्ये दोन बदल केले. मॅनच्या जागी काय केले? हु एव्हर. म्हणून हु एव्हर शब्द टाकल्यामुळे हा काय झाला? ट्रान्स न्यूट्रल, जनरल न्यूट्रल काय झालं, म्हणून त्याला जनरल न्यूट्रल कायदा म्हणायचं. हे लक्षात घ्या. 354 मध्ये झालं. आता काय होतं माहिती का की सगळ्यांना माहिती आहे दिस आयपीसी कम्स अंडर द कॉन्करंट लिस्ट, राईट. आणि त्याच्यामध्ये द युनियन गव्हर्नमेंट ऑल्सो कॅन फॉर्म लॉ, स्टेट ऑल्सो कॅन फॉर्म लॉ. आता जसं आपण बघितलं 353 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अमेंडमेंट करून तो बेलेबल आणला गेला ट्रायबल बाय सेशन्स मॅजिस्ट्रेट. परंतु आता ह्या बीएनएस मध्ये जे पहिले अमेंडमेंट केलेले सर्क्युलर आले ते सगळे रद्दबाल झालेत. जोपर्यंत स्टेटच्या अमेंडमेंट या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हा कायदा जो 354 ABCD तो नॉन बेलेबल धरावा लागणार आहे, सेशन ट्रायबल बाईज धरावा लागणार आहे. उद्या भविष्यामध्ये तो कायदा जो 354 AB स्टेट अमेंडमेंट येऊन तो बेलेबल होऊ शकतो. परंतु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सेंट्रल लॉ विल ऑलवेज प्रिव्हेल्स. आणि स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहेत का? कारण आहे, कारण हा सगळा कॉन्करंट लिस्टचा स्टेट लिस्टचा भाग आहे. त्याच्यामध्ये स्टेट पण अमेंडमेंट करू शकतं. त्यामुळे आर्लियर सर्क्युलेशन आता लागू होणार आहेत का? नाही. जोपर्यंत हे येत नाही. आणि हे बघा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही वकील म्हणून समाजाची भूमिका मांडत असताना आपल्याला असं वाटतं की चला ह्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंटनी कायदा केला म्हणून हा कायदा चुकीचा आहे, ह्या माझ्या आवडत्या गव्हर्नमेंटमध्ये केला म्हणून हा कायदा बरोबर. असं नाही. आपण वकील आहोत. ज्यावेळेस कायदा चुकीचा आहे म्हणतो त्याला रिजनेबल रिझन्स पाहिजे. कायदा बरोबर आहे त्यावेळेस रिजनेबल रिझन्स पाहिजे. आणि तुम्ही ऍज अ लॉयर्स म्हणून त्या ठिकाणी लॉ कमिशनला तुम्ही लिहा याच्यामध्ये 354 ABCD कसा मिसयूज होतो, काय म्हटलं जातंय बघा. काय होतंय की रेप अँड आउटरीचिंग ऑफ मॉडेस्टी ऑफ अ वुमन इट इज व्हेरी इझी टू अलिज. माझ्यावरती रेप झाला, माझी आउटरीचिंग मॉडेस्टी झाली, अलिगेशन करायला खूप सोपं आहे. हार्ड टू प्रूव्ह, पण ती प्रूव्ह करायला खूप अवघड आहे. आणि हार्डेस्ट टू डिस्प्रूव्ह, आणि ते झालं नाही हे करायला तर सगळ्यात अवघड आहे. एखादी बाई येते म्हणते मला ह्यानी माझ्या ब्लाऊजला हात लावला, हे प्रूव्ह करायचं अवघड आहे, परंतु डिस्प्रूव्ह करायचं त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्याच्यामुळं पूर्वी जे लॉर्ड मेकॉलनी ह्या 354 ABCD केलेच नव्हतं. त्यांनी फक्त 354 सेक्शन टाकला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. परंतु समाज बदलतो, सोसायटी बदलतं, त्याच्यामधले काही गोष्टी, त्याच्यामधला अजून एक उद्देश होता की टू ऍड्रेस द करंट इश्यूज. म्हणजे ह्या सगळ्या घटना समाजामध्ये घडतायत. 1860 साली ह्या काही गोष्टी नव्हत्या. हा लॅपटॉप आहे, टॅब आहे माझा, 1860 साली होता का? मग आता जर डिफॅमेशनची सेक्शन आपण बघितलं, स्लॅन्डर अँड लायबल, मौखिक आणि रिटर्न्स मध्ये आपण एखाद्याची डिफॅमेशन केली. मी आवी जाधवना म्हटलं की तुम्ही अशाशा आहेत, तुम्ही असं केलं, रिटर्न केलं. परंतु आता मी फेसबुकवरती टाकतोय, मग 1860च्या कायद्यामध्ये डिफॅमेशन मध्ये हा फेसबुकचा प्रकार आहे का? म्हणून या करंट इश्यूना ऍड्रेस करण्यासाठी
इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स नावाची संकल्पना त्या ठिकाणी वृद्धिंगत केली आणि असं म्हटलं जातं की बाय वे ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन हा शब्द वापरला. उद्या जर फेसबुक मार्फत जरी फेदनामी गेली तर त्या ठिकाणी हा बदल होत असतो. 354 ABCD बद्दल कळलं. बदल आता काय सांगतो हे बघा, मला माहिती आहे की आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिकवणार आहे, एवढं सगळं शक्य होणार नाहीये आणि आपण जेवढं होईल 5:30 पर्यंत तेवढं करूया. आणि ज्युनियर्स मंडळी पण खूप आहे, हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे म्हणून मी सांगतो, कारण प्रॅक्टिकल पण सांगणार आहे आणि थेरॉटिकल पण सांगणार आहे. त्यानंतर 379 आपल्या कलम सगळ्यांना माहिती आहे, चोरी. बरोबर, चोरी. काय चोरी? मुव्हेबल प्रॉपर्टी. whoever moves any property with a fraudulent intention takes away move that property with intention to takes away that property. इन्ग्रेडियंट्स काय? की एकतर मुव्हेबल प्रॉपर्टी पाहिजे, तुम्ही तिला मूव्ह केलं पाहिजे, तुमचं इंटेन्शन फ्रॉडुलंट असलं पाहिजे आणि तुम्ही ती गोष्ट डिस्पोजेस केली पाहिजे, म्हणजे मूव्ह केली पाहिजे. या इन्ग्रेडियंट्स मध्ये मी आवेश जाधवचा मोबाईल घेतला त्यांना न कळत, तर ही झालं चोरी झाली, पण माझा फ्रॉडुलंट इंटेन्शन. आता बघा याच्यामध्ये आणि इतकं कॉम्प्लिकेशन करून ठेवलंय. लॉर्ड मॅकॉलेचे खरंच आपल्या भारतावरती खूप मोठे उपकार आहेत. लॉर्ड मॅकॉलेचं असं म्हटलं जातं की त्यांनी ट्रिनिटी विद्यापीठातून डिग्री घेतल्यानंतर त्याला या ठिकाणी भारतामध्ये बोलवलं फक्त कायदा करण्यासाठी. संपूर्ण भारतभर फिरला आणि भारत म्हणजे त्यावेळेस आताचा भारत नाही, त्यावेळेस कोण कोण होतं? म्यानमार होतं, बांगलादेश होतं, पाकिस्तान होतं, ऑस्ट्रेलिया होतं, वरती इंग्लंड, आयर्लंड, ह्या सगळ्या कॉमनवेल्थ कंट्री होत्या. या सगळ्यांना हा कायदा लागू आहे आतापर्यंत. हा सेम कायदा पाकिस्तानला लागू आहे, सेम कायदा. तिथे फक्त पाकिस्तान पिनल कोड असणार, म्यानमार पिनल कोड असणार, आयर्लंडचं IPC सुद्धा सेमच आहे, आयर्लंड प्रोसिजर कोड आणि इंडियन पिनल कोड सेम आहे. म्हणून आज पण कुठल्या एका व्हिडिओवरती, माझ्या व्हिडिओला पण, माझ्या युट्यूबला व्हिडिओ आहेत ना, लाईक कुठून येतात माहिती का? पाकिस्तान, म्यानमार, ऑस्ट्रेलिया. मी म्हणणार हे का असं आहे? तर त्याचं ते कारण आहे, एकही शब्द त्या ठिकाणचा बदललेला नाहीये. एवढा सुंदर कायदा त्या ठिकाणी केला होता. चोरीची डेफिनेशन किशोरकडे लॉर्ड मॅकॉलेने काय सुंदर उदाहरण दिले माहितीये का? की समजा एखादा माणूस माझ्या लायब्ररीमध्ये आला, माझं पुस्तक घेऊन गेला, चोरी होत नाही, वाचायला घेऊन गेला, फ्रॉडुलंट इंटेन्शन आहे का? परंतु ते पुस्तक त्यांनी जाऊन विकलं आणि पैसे घेतले तर मात्र चोरी होते. मग याच्यापेक्षा सुंदर कायदा आहे का? आता या गव्हर्नमेंटला असं म्हणायचं की याच्यापेक्षा आम्हाला साध्या पद्धतीने कायदा लिहायचा आणि कॉम्प्लिकेशन किती केले आपण त्या डेफिनेशन कडे येऊन बघूया. त्यांनी काय केलं? स्नॅचिंग नावाची संकल्पना आणली. स्नॅचिंग आता काय झालं की मोबाईल आणि गळ्यातले गंठण वगैरे सारख्या चोऱ्या व्हायला लागल्या. मोबाईलच्या आणि गळ्यातल्या गंठणचे प्रमाण वाढायला लागले, म्हणून त्यांनी 379 जे 302 सेक्शन्स मध्ये त्यांनी हा ऍड केला गेला. 302 सेक्शन्स. आता अध्यक्ष कुठे गेले? जगताप. तुम्ही चेन स्नॅचर आहेत, गाडीचा नंबर 302 बदला, 102 करा. मोबाईल नंबर 302 वाले सगळे चेन स्नॅचर आहेत, गाडीचा नंबर बदला. तर स्नॅचिंग नावाची संकल्पना आणली. त्याने काय म्हणलं होतं काय? बघा, लक्षात घ्या. आता बघा डेफिनेशन बघा. हे बघा, whoever, बरं का किशोर, whoever suddenly, forcibly, quickly takes away that property and by that he secures, obtains, seizes that property, it's said to be committed offense of snatching. आता ही डेफिनेशन, whoever suddenly, एखाद्याने सडनली हिसकावून घेतला, क्विकली हिसकावून घेतला, फोर्सिबली हिसकावून घेतला आणि ती हिसकावून घेत असताना टेक्स अवे पण केला. आता वरती टेक्स अवे शब्द होता आणि मी ज्यावेळेस ब्लॅक लॉ डिक्शनरी काढली, ह्या टेक्स अवे शब्दाचा ह्या सगळ्या गोष्टींना समावेश करून टेक्स अवे शब्द. टेक्स अवे मध्ये फोर्सफुली आहे, टेक्स अवे मध्ये सडनली आहे, टेक्स अवे क्विकली आहे, टेक्स अवे मध्ये पोझिशन डिनाय केलेलं आहे. मग वर जर टेक्स अवे शब्द होता, तुम्हाला टेक्स अवे शब्द नको होता, वरचा टेक्स अवे शब्द खाली का आणला? मग टेक्स अवे शब्दापेक्षा हे शब्द वेगळे होते ना, मग परत टेक्स अवे शब्द का आणला गेला? आता हे माझं वैयक्तिक इंटरप्रिटेशन आहे, तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल, परंतु कायद्याची भाषा ही सोपी नाहीये. सडनली क्विकली, आणि एखाद्याने सडनली क्विकली नाही केलं, हळूच काढला तर स्नॅचिंग होणार नाही का? स्नॅचिंग सडनली क्विकली, स्लोली मी काढून घेतलं किशोरकडेच्या मोबाईल मध्ये हातामध्ये, ते काय स्नॅचिंग होणार नाही का? आणि ऑलरेडी मोबाईल प्रॉपर्टी मध्ये मोबाईल येत नाही का? चेन येत नाही का मोबाईल प्रॉपर्टीमध्ये? हे सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तरी देखील त्यांनी स्नॅचिंग हा शब्द आणला, 302 सेक्शन्स लावलं आणि त्याला पनिशमेंट किती? 3 वर्ष. मग मोबाईल आणि स्नॅचिंगच्या घटना वाढायला लागल्यात, तर त्याला पनिशमेंट वाढवल्याशिवाय ते थांबणार आहेत का? मग तुम्ही पनिशमेंट 3 वर्ष का केली? 7 वर्ष करायला पाहिजे होती. असंही करता आलं असतं की 379 खाली सब क्लॉज ए, बरोबर, ए तर 379 आहे, सब क्लॉज ए काय? whoever
commits theft, by of snatching of mobile or any ornaments from the public way shall be punishable up to 7 years करता आलंच पण केलं नाही. परंतु ह्या आपल्या जर त्याच्या गोष्टी आहेत. हे असं करता आलं असतं, तसं करता आलं असतं, याचा मिसयूज फ्युचरमध्ये होतो. या गोष्टीमुळे कायदा रिपील होऊ शकत नाही. कायदा फक्त केलेला कायदा हा राज्य घटनेतल्या मूलभूत अधिकारांना पायमल्ली करणारा असेल आणि तुमच्या कायद्यांमुळे एखाद्याचा बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते व्हाईट असेल तर आणि तरच तो कायदा रद्दबदल होतो. फक्त स्नॅचिंग हे डेफिनेशन टाकली आणि ती डेफिनेशन चुकीची असं मी म्हटलं म्हणून कायदा रद्द होत नाही. आणि याच्यामध्ये काय होतं, मग याच्यामध्ये वाईड स्कोप ऑफ इंटरप्रिटेशन तयार होतो. या सडनलीची डेफिनेशन कुठून आणायची, क्विकलीची डेफिनेशन, मग हे सडनली क्विकली फोर्सिबली हे शब्द टाकलेत, पण याची डेफिनेशन दिलेली आहे का? जसं मॅनची डेफिनेशन दिली, वुमनची डेफिनेशन दिली, इंटेन्शनची डेफिनेशन दिली, ह्या शब्दांची डेफिनेशन आहे का? मग तुला मला जसं वाटलं आता तसं कळणं वेगळं वाटू शकतं, मग जगतापलं वेगळं वाटू शकतं, मग ह्याचं इंटरप्रिटेशन वाईड स्कोप होणार. त्यानंतर परत हायकोर्टामध्ये हे सगळे जाणार, त्यामध्ये हायकोर्ट सांगणार की हे शब्द असे तुम्ही वापरा, तसे तुम्ही वापरा. त्यामुळे आता कायदा बाल्यावस्थेमध्ये, जोपर्यंत हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्शन येत नाही तोपर्यंत आम्ही कन्फ्युजन अवस्थेमध्येच आहात. चला स्नॅचिंग कडे झालं.